चला सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. सलामीची जोडी पाठवून द्या प्लीज. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ आपण बघतोय. जय हनुमान स्पोर्ट शिरवली संघ त्याच्या अपोजिट. 4 ओव्हरचा मॅच. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवून द्या. जय हनुमान स्पोर्ट्स शिरवली या संघाची सलामीची जोडी त्वरित पाठवून द्या. बर्थडे बॉय विजय माळी यांचं आगमन झालंय. त्यांना देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विजय माळी आपणास वाढदिवसाच्या लाख लाख गोड गोड शुभेच्छा. त्यांना विनंती करेन की आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. सलामीची जोडी बघा भरपूर वेळ जाते. सहकार्य करा प्लीज. 2 धुरंधर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सुशील घरत आणि नितीन सोमन हे 2 पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॅटर. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व उपस्थित मान्यवरांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाणता राजा चषक 2025-26चा हा टेनिस क्रिकेटचा थरार पहिला दिवस आणि मॅच नंबर 3 कडे आपण वळतोय. जो चौथा मॅच होता तो आपण तिसरा खेळवतोय. काही संघ उशिराने आलेत त्या कारणास्तव थोडा डिले झालाय. आता टाइम आपण कव्हर करणार आहोत. नितीन सोमन टेनिस जगतातील एक हार्ड हिटर, ओपनिंग बॅटर, पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तोच नितीन, ज्याची बॅट नेहमी बोलू लागले या परिसरामध्ये, या टेनिस क्रिकेटमध्ये, आणि तो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. शिरवली संघ नेहमी मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. अनुभव आहे या संघाकडे या टेनिस क्रिकेटचा आणि इतक्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना सलामीची जोडी नितीन आणि सुशील. पंच अजित म्हात्रे सर इशारा करतात लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल संतोषच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिलं षटक संतोष बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. बोथ टीम ऑल द बेस्ट. पहिला बॉल संतोष बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. स्ट्राईक एंडला नितीन. पहिलाच बॉल पॉइंटला खेळायचा होता आणि पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. सुरुवात केली सन्मानजनक स्थितीमध्ये. स्वतःला आणि संघाला सावरलंय. पहिल्या बॉलवरती कोणती रिस्क घेतली नाही बॅटरने. पहिला बॉल डॉट बॉल. मोठा फटका. लेंथला ओळखलं आणि पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने बॉल गेला. उंची जास्त होती, लांबी कमी आणि जे डिस्टन्स क्लिअर व्हायला हवं होतं ते क्लिअर झालं नाही. विकेट जातोय पहिला दुसऱ्या बॉलवरती. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी. बिग विकेट डाऊन. नितीनला परतावा लागतंय. स्वस्तात बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये इन ॲट पोझिशन नंबर 3 मध्ये आलाय मिस्टर अंकित. आणखीन एक धडाकेबाज बॅटर. जाणता राजा चषकाचा हे शानदार दर्जेदार आयोजन नियोजन महेश भुईर आणि संपूर्ण त्यांच्या टीमने घेतलेली मेहनत. मागील वर्ष सांगितलं होतं की यंदा काहीतरी वेगळं आणि यंदा जर प्राईज आपण बघतोय 1 लाख रुपयेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम देण्यात येईल विजेत्या संघाला. मालिकावीर करता बायसिकल,
चांगलं मैदान, चांगले स्टँड, चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेला आपण पाहतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने केलाय. पुन्हा एकदा फिल्डर येतोय दुरून डीप मधून पुढे येतोय. फील्ड वर्क अप्रतिम पाहायला मिळतोय. कॅच घेण्याचा इरादा होता, जास्त वेट केला नाही आणि म्हणूनच इथे एक धाव. शरीराचा संपर्क जाणवला फिल्डर कडून. एका धावेने धाव फलक पुढे येते. टीमची धावसंख्या 3 बॉल 1 धाव. ही धाव फलकावरती जय हनुमान स्पोर्ट शिरवली संघ बॅटिंग. 5 बॉल मध्ये संतोषचा बोलबाला राहिलाय. 1 विकेट त्याच्या नावावर आणि अवघ्या धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 1 धाव. जबरदस्त बॉलिंग अटॅक या पहिल्याच ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा अर्ध्या क्रीजवर टाकलेला बॉल पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय. त्या ठिकाणी फिल्डर स्वतः यष्टीरक्षक येईल तिथपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आहे 2 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना जय हनुमान स्पोर्ट शिरवली संघ 2 धावा 1 ओव्हर. थँक्यू. जास्त टाइमपास करू नका, जास्त टीम मिटिंग घेऊ नका. अगोदर भरपूर वेळ खर्च झालाय. काय गोलंदाजी केली संतोषने. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट 2 धावा. सर्कलच्या बाहेर खेळून दिलं जात नाही आहे बॅटरला आणि त्याचं कारण आहे लेंथ, लाईन, कंट्रोल, नियंत्रण. एक्सलंट वर्क त्याचं पाहतोय आपण या पहिल्या षटकामध्ये. आता पॉवर प्ले हटलं गेले आणि पॉवर प्लेच्या बाहेर आता बॉल किती येतील, या ओव्हरमध्ये किती षटकार लागतील हे इंटरेस्टिंग असेल. कधी कधी पाहिले पहिल्या षटकामध्ये धावा कमी येतात, त्यानंतर आक्रमण केलं जात आहे. षटक क्रमांक 2 वरती आला आहे मिस्टर जयेश किणी. विकेट टेकर गोलंदाज म्हणून जयेश किणीची खासियत आहे. बॉलिंग मार्कवरती त्याला आणलंय. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय सध्या तरी स्ट्रगल राहिलंय सुशीलचं. 3 बॉल फेस केलेत. 1 धावसंख्येवरती तो खेळतोय. सुशील टाइम घेतो या मॅचमध्ये. पुढचा बॉल. आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. लॉंग ऑफला फिल्डर पुढे येईल आणि पुन्हा एकदा जबरदस्त कॅच घेतलाय. आणखीन 1 विकेट जातोय. धक्का क्रमांक 2 जय हनुमान स्पोर्ट शिरवली संघाला. 2रा विकेट डाऊन. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. मानाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा, अभिमानाचा हा जाणता राजा चषक आपण बघतोय. आणि इकडचा सर्वात मोठा ग्रुप आहे जाणता राजा ग्रुप. चांगले सामाजिक कार्य त्यांच्या वतीने केली जाते. समाजसेवा देखील करतायत. भरपूर साऱ्या गोष्टी जाणता राजा संघाकडून आपण शिकत असते. म्हणूनच इकडे सर्व जे जाणता राजाचे सदस्य आहेत त्यांचं कौतुक करेन. जबरदस्त ही स्पर्धा. भरपूर वेळ या खेळपट्टीकडे दिलंय, या मैदानाला दिलंय. आकर्षित करणारी ही स्पर्धा. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले जयेश किनीने आणि त्यासाठीच तो ओळखला जातो विकेट टेकर गोलंदाज म्हणून. ज्याची खासियत आहे आल्या आल्या विकेट घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणखीन एक तडाकेबाज बॅटर सुशांत उबाले. मिडल ऑर्डरला आपण बघतोय सुशांतला इन ॲट पोझिशन नंबर 4 वरती त्याला बोलवलं जातंय. या स्थितीमधून अनेक वेळा चौकार षटकार ठोकलेले आहेत या बॅटरने. आता मात्र पुन्हा एकदा अपरकटचा फटका खेळायचा होता. बॅकफूट पंच बरोबर ओळखलं होतं या बॉलला, परंतु बॉल राईज झाल्यानंतर बरोबर कानाची सिट्टी वाजवली आणि सांगितलं की जागते रहो या बॉलवरती. जबरदस्त बॉलिंग अटॅक. आज सुरुवातीचं पहिल्या मॅचपासून असं जाणवलं की या 3 मॅचपर्यंत की गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला जास्त ॲडव्हान्टेज राहिलं या खेळपट्टीच्या. जागा बनवली, पाहिलं आणि इथे या बॉलला फेकून दिलंय. सीमा रेषेच्या तर बाहेर गेलाय. अंपायर सिग्नल पाहूया. टीव्ही अंपायरला आता बोलवलं जातंय.
टेक्निकल सपोर्ट आहे आपल्याकडे आणि DBN लाईव्ह आहे तर नक्कीच इथे अंपायरने चेक केलंय आणि येतोय दर्जेदार षटकार. काय फटका केला, स्लॉग हिटचा फटका. जागा बनवली या फटक्यावरती आणि त्यानंतर नियंत्रण पद्धतीने खेळलेला हा फटका. म्हणून सुशांत उबालेची खासियत आहे, जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो, जेव्हा जेव्हा विकेट गेल्यात तेव्हा तेव्हा त्याने बिग हिट केल्यात. 8 धावा फलकावरती, 3 बॉल 8. सुशांतच्या बॅटमधून येतोय हा जाणता राजा चषकातील दर्जेदार षटकार. बॉलिंग मार्कवरती जयेश किणी, चेंडू क्रमांक 4, चेंडू क्रमांक 4 घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय, रेडी होतोय. स्ट्राईक एंडला सुशांत उबाले. पहिला बॉल डॉट केला, त्यानंतर षटकार ठोकलाय. 3 बॉल 8 धावा. पुन्हा एकदा बॅक ऑफ लेंथ होती, हाफ ट्रॅकर बॉल होता, इथे डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा माइंडचा वापर केलाय गोलंदाज जयेश किनीने. ही खासियत आहे या गोलंदाजाची. पहिल्या बॉलवरती विकेट घेतला, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल देखील डॉटच्या माध्यमातून, म्हणजे तो षटकार आलाय तो भरून काढलाय जयेश किनी या गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू क्रमांक 5 पुन्हा एकदा जयेश रेडी होतोय. पुन्हा एकदा पहिला हुकचा पटका खेळायचा होता, पाठीमागच्या दिशेने बॉल निघून जातोय आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. वरच्या एजला बॅटच्या लागतोय बॉल. एका धावेने धाव फलक पुढे येते. टीमची धावसंख्या 9 धावा, 5 बॉल. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल. जबरदस्त गोलंदाजी, रायझिंग डिलिव्हरी जास्तीत जास्त पाहतोय आपण या ओव्हरमध्ये. अप्रतिम सरप्राईज करतोय गोलंदाज जयेश किनी. 5 बॉल 9 धावा आतापर्यंत. पुढचा बॉल जयेश किनी बॉलिंग मार्कवरती. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. शेवटचा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता, फटका मिस टायमिंग आहे. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग फटक्यावरती जबरदस्त कॅच घेतला. शेवटच्या बॉलवरती जयेश किनीला आणखीन एक विकेट प्राप्त होते. पहिला आणि शेवटचा बॉल विकेट घेऊन जशी सुरुवात केली तशी शेवट केली. 2 ओव्हर फलकावरती धावा 9, 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना जय हनुमान स्पोर्ट शिरवली संघ. मॅच आपण रिपोर्टिंग करायचं दोन्ही टीम. गावदेव यंगस्टर आडणे आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे असा नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम रेडी राहायचंय. 9 धावा फलकावरती जयेश किनीने काय गोलंदाजी केली, जबरदस्त बॉलिंग अटॅक. प्रत्येक बॉल जर पाहिलं तर बॅक ऑफ लेंथ अर्ध्या क्रीजवरती गोलंदाजी केले आणि बॅटरला पूर्णपणे क्वेश्चन मार्क केला. एक षटकार आला होता सुशांत उबालेच्या बॅटमधून आणि तोच आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सुशांतकडून भरपूर अपेक्षा आहेत या मॅचमध्ये. बॉलिंग मार्कवरती मीत गावड. मीतचा पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केला, ऑन साईडला मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. अप्रतिम फील्ड वर्क. डायरेक्ट हिट मारण्याचा इरादा होता. डायरेक्ट हिट जर कदाचित झाला असताना तर डेंजर एंडला होता. सुशांत त्याच्या बॅटमधून एक धाव येते. एका धावेने धावफलक 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन द बोर्ड. 3 विकेट गेल्यानंतर आता येणारे 11 बॉलमध्ये बॅटिंग करणारा संघ विचार करतो इथून 20, 25, 30 धावा प्लस करायच्यात. 40-35च्या आसपास जायचं आहे. एक सन्मानजनक स्थितीमध्ये जायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली होती. फिल्डर येतोय पुढे. मिडॉनचा फिल्डर आलाय आणि जजमेंट साईड अप्रतिम कॅच कॅरी केलाय. आणखीन एक विकेट, आणखीन एक तडाखा, आणखीन एक गडी बाद. 10 रन्स 2 बॉल. शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे
गेला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट गेला. बॅटर लवकर जा. मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनेक उन्हाळे पावसाळे ज्याने गाजवलेत. निलेश शेळका मैदानाच्या आतमध्ये जातोय. भरपूर वेळा अशा स्थितीमधून संघाला बाहेर काढलंय. म्हणून या परिस्थितीचा हा आदर्श खेळाडू आहे आणि ज्याच्याकडून धावा येणं भरपूर अपेक्षित आहे. मोठमोठ्या स्पर्धेंचा अनुभव आहे. तोच मैदानाच्या आतमध्ये निलेश शेळका. जेव्हा जेव्हा बॅट लागले तेव्हा तेव्हा मोठ्या धावा ही या खेळाडूची खासियत आहे. आणि बॉलिंग मार्कवरती मित गावड विकेट घेणं हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. टिचून मारा, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करणारा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती मिस्टर मित गावड. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती मित गावड रेडी होतोय. स्ट्राईक इनला निलेश. हो काय बॉल टाकलाय. जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा ती लेंथ पाहिली, ते कंट्रोल पाहिलं, ते नियंत्रण पाहिलं, ते एक्सलंट वर्क पाहिलं. ऑफ स्टंपवरती मारा आणि नुसतं ऑफ स्टंपवरती मारा नाही तर चेस्ट लेवलला बॉलची डिलिव्हरी केली जाते. राईज केला जातोय, सरप्राईज केलं जातंय, अचंबित केलं जातंय निलेशला. निलेश शेळका पुढचा बॉल खेळण्याकरता रेडी. मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला. बॉल ऑफ साईडला येतोय आणि इथे मात्र एकच धाव येते. 4 बॉलमध्ये धाव फलकावरती धावा 11 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिली इनिंग आपण बघतोय. जो मॅच नंबर 3 खेळवतोय, जो चौथा मॅच होता तो 3 आपण पाहतोय शेड्यूलनुसार. आणि आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाने बोलबाला दाखवलाय. जबरदस्त धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ गोलंदाजी करतोय. 4 बॉल 11 धावा. पुढचा बॉल सुशांत करता. चेंडू क्रमांक 5 मित गावडचा. आता मात्र पाहिलं, लेन पिक केली आणि चेंडूला भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. धुमधडाका, दर्जेदार, धमाकेदार येईल षटकार. शिरा गव्हाण मंदिर छान शोभून दिसतय जय हनुमान. काय फटका सजवला होता यावेळी. ठरवलं होतं अगोदरच की इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेरच फेकून देईल. लेंथ तितकी खराब नव्हती, तितकं या चांगल्या पद्धतीने फटका केला. लेंथला पीक केलं आणि समोर स्टँड अँड डिलिव्हर केलंय. या फटक्याला 6 धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. म्हणजे 17 बॉलमध्ये 17 धावा आल्यात आतापर्यंत. मित गावड बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. आता थोडंसं क्वेश्चन मार्क त्याच्या डोक्यावरती. सुशांत उबाले चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. संघर्ष करत राहिलाय परंतु षटकार येत आहेत. सेट आहे सुशांत आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 14 धावा येत आहेत 6 बॉलमध्ये. सीट अँकर रोल तो अदा करतोय आणि बॅटिंग करत असताना धावांचा सध्या पाऊस पाडेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा. पुढचा बॉल आणखीन एक. ओ चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड, अप्रतिम फील्ड वर्क. काय फिल्डिंग केलंय या फिल्डरने. प्रतीक पाटील सबसे कातिल. उडता पंजाब मूवी पाहिलाय, उडता प्रतीक पाटील आपण पाहिला या बॉलवरती. सरळ या बॉलला सीमारेषेच्या आतमध्ये फेकून दिले. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स. 1 धाव येते. 3 ओव्हरची समाप्ती. धाव फलकावरती धावा लगावल्यात 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. आल्यानंतर जबरदस्त संगीत अदक केलं जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा क्लिअर व्हॉइस कॉमेंटेटरला बराच रिलॅक्स फील करून देणार आहे साऊंड सिस्टम. DJ यशवंत यांचं कौतुक. 3 ओव्हर आणि 18 धावा या धाव फलकावरती. बॉलिंग मार्कवरती आलाय प्रतीक. आलाय प्रतीक पाटील.
चांगली फिल्डिंग केली होती. या अगोदर षटकार अडवला, एकच धाव गेली आणि पुन्हा एकदा सुशांत उबाले स्ट्राईक एंडवर बॅटर आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये सुशांतच्या बॅटमधून किती षटकार येईल हा प्रश्नचिन्ह आहे. 1 2 3 अपेक्षा आहे बॅटिंगवाल्या शिरवली संघाला. इथे 35-40च्या घरात पोहोचेल का? 18 धावा झाल्यात की 25च्या आत 30च्या आत रोखलं जाईल चांदीप टीमकडून. बॉलिंग मार्कवरती प्रतीक पाटील. अगोदर काय जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स पाहिलं. या गोष्टी फार मायने राखतात क्रिकेटमध्ये. प्रत्येक धाव मोलाची, प्रत्येक चेंडू अडवणं गरजेचं आणि त्याच अनुषंगाने फिल्डिंग पाहिली गेली. पुढचा बॉल. सुशांत आज वेगळ्या मूडमध्ये आहे आणि सुशांत आता थांबणार नाही आहे. पुन्हा एकदा सुशांतच्या बॅटमधून येतोय जाणता राजा चषक षटकार. सैताचे महिन्यान पुनवेचे दिसाला सूर्याला जानी गावला. सैताचे महिन्यान पुनवेचे दिसाला सूर्याला जानी गावला. रामाचा भगत हनुमान आम्हा कोल्यांना पावला. उबालेच्या बॅट मधून येतोय खडे खडे. पुन्हा एकदा पाहिलं गेलं या लेंथला आणि काय फटकेबाजी होते. बॉटम हँडचा काय वापर केला जातोय. पॉवरफुल बॅटिंग एन्जॉय करत असताना 3 षटकार त्याच्या बॅट मधून येत आहेत. संघाची धावसंख्या 24 धावा. ब्रिलियंट बॅटिंग, स्ट्रोक जबरदस्त खेळले जात आहेत. चेंडू क्रमांक दुसरा. आता लेंथ भरकटले, लाईन भरकटले, दिशाहीन ही गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे अगोदर षटकार ठोकलाय. षटकार ठोकल्यानंतर दबाव आलाय. धावपळक 25. 1 बॉल आणि धावपळकावरती धावा 25 धावा. बॅटर सेट आहे म्हणून सांगितले की सुशांत उबाले अनेक वेळा असे कारनामे त्याने केलेत. जेव्हा जेव्हा विकेट गेलाय तेव्हा तेव्हा समोरच्या संघाला त्याने अपसेट केले. ॲज अ बॅटर म्हणून धावा येत आहेत. याही मॅचमध्ये ते प्रदर्शन त्याचं आपण पाहतोय. पुढचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. आणखीन एक खराब बॉल. भरकटलाय गोलंदाज. त्याचं कारण आहे सुशांत उबाले. इथून कमबॅक करावं लागेल. प्रतीकने या अगोदर चांगली फिल्डिंग केली होती, त्याच प्रकारे चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते आणि यावेळी त्याचा जो वापर केला आहे तो योग्य होईल का हा प्रश्नचिन्ह. विकेट घ्यावे लागतील. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून 1 षटकार 2 वाईट बॉल आले आहेत. धावफलकावरती 26 धावा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 बॉलमध्ये किती धावा येतील या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जाऊन जागा बनवलं, स्लॅश केले आणि काय फटका. जबरदस्त फटका, नेत्र दीपक फटका. बॅकफुट पंच, अपरकट, सिक्सर. बिंदास लावा फिल्डिंग, परंतु सुशांत उबाले आहे. काय जबरदस्त करतो तो बॅटिंग. प्रश्न विचारलाय चांदीप संघाला. इथे मात्र क्वेश्चन मार्क निर्माण झालाय. प्रतीक पाटील वरती केले आक्रमण. धावांचा पाऊस येतोय. 32 धावा. जबरदस्त बॅटिंग आणि या मॅच मध्ये पाहिलं तर आतापर्यंत 4 षटकार निशी. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. या अगोदरचा सुंदर फटका, नेत्रदीपक फटका. बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त चेंडूला कट केलं. बॅकफुट पंच, षटकार पाहिला. टीमची धावसंख्या 32 धावा, 2 बॉल. चेंडू क्रमांक 3. आता मात्र बॅटची एज घेत पाठीमागच्या दिशेने वेट अँड वॉच करतोय बॅटर. स्वतःला स्ट्राईक ठेवण्याचा इरादा आणि त्याच अनुषंगाने इथे निलेशला सांगितलं वेट. डॉट बॉल येतोय, कमबॅक करून देणारा बॉल. धावफलकावरती धावा 32. यानंतर होणारा मॅच गावदेवी यंगस्टर आडणे आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. आपण यायचं टॉसला. आता मात्र पुन्हा एकदा पाहिलं या बॉलला हुकचा फटका कन्वर्ट केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. 2 धावा कंप्लीट होतील का. निलेशचा इरादा नव्हता धाव घेण्याचा, परंतु इथे काय घडलंय, बॅट हवेत राहिले की नाही यासाठी विचारला गेले टीव्ही अंपायरला आणि टीव्ही अंपायर आमचे येतीलच वॉर्डरूममध्ये. परंतु निलेश शेलका ज्या अनुषंगाने रनिंग बिटवीन द विकेट होती ना, आरामात 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या,
परंतु थोडंसं इथे आता अंपायरला प्रश्न विचारला आहे. अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी जॉईंट असतील. जबरदस्त बॅटिंग करतोय सुशांत. निलेशला स्ट्राईक ठेवायची होती या बॉलवरती, पण तो सुशांतचा बोलबाला आहे. बॅटर सेट आहे आणि स्वतःवरती विश्वास तो दाखवतोय. हा बॉल तर पाहिला तर वेट अँड वॉच केलं जाईल. रनआउट आहे की नाही हे पाहण्याकरता. विजय माळी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा केक कटिंग आज या मंचावरती केला जाईल. एक गोड व्यक्तिमत्व आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची खासियत आहे. एस आऊट आहे कारण की बॅट जी आहे ती हवेत राहिली आणि त्याचं कारण आहे निलेशला परतावं लागेल बॅक टू द पविलियन. धावफलकावरती धावा एका धावेने धावफलक पुढे आलाय 33च्या घरावरती. विकेट डाऊन. DJ Akash. चार बॉल धावफलकावरती धावा 33 धावा. रोशन आलाय नॉन स्ट्राईक एंडला. सध्या सुशांत. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. आता माइंडचा वापर केलाय पूर्णपणे. बॅटरला रीड केलंय, ओळखलं गेलंय आणि त्या अभ्यासानुसार गोलंदाजी होत असताना या इनिंगचा फर्स्ट इनिंगचा हा शेवटचा बॉल प्रतीक पाटीलने करून दिलाय कमबॅक. धावफलकावरती धावा 33. यानंतर होणारा मॅच गावदेव यंगस्टर आडणे आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे. टॉसला यायचं आहे. मोठा पटका खेळायचं होतं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये. चेंडू गेलाय मिडॉनच्या दिशेने. पाहता पाहता इथे 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने पंचांकडून इशारा आला की एक वन शॉटचा इशारा आणि त्याचंच कारण आहे ही एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे आलाय 34च्या घरामध्ये आणि जिंकण्याकरता 35 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाला. जिंकण्यासाठी टार्गेट सेट आहे 35 धावा. आमचे जवळचे मित्र साई माळी यांचं देखील आगमन होतं. वेलकम साई, आपलं हार्दिक स्वागत. जिंकण्याकरता टार्गेट 35चं. होणारा नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. गावदेव यंगस्टर आडणे आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आपण यायचे टॉसला. भूपेन भगत आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 जिवलग मित्र एवन जोडी साई माळी आणि भूपेन भगत यांचं करूया हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. टॉस का बॉस आणि टॉस बॉक्समध्ये 2 संघ आडणे आणि आडणेच्या अपोजिट खानिवडे टीम आपण पाहणार आहोत. जो शेड्यूलनुसार मॅच नंबर 5 होता तो आपण मॅच नंबर 4चा आपण टॉस करणार आहोत. चौथा सामना टोटल या स्पर्धेतला या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. टॉस आडणे आणि त्यांच्या अपोजिट खानिवडे. मला वाटते दोन्ही संघ आहेत का या ठिकाणी. टॉस आपण करूया. बड्डे बॉय विजय माळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. आज खऱ्या अर्थाने विजय माळी यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या गोडगोड शुभेच्छा तर दिल्यात. त्यांच्याच शुभ हस्ते टॉस केला जातोय. 2 कॅप्टन शुभेच्छा देताना विजय माळी यांना. सामना 4 ओव्हरचा आहे. छापा असा कॉल अंडे टीमकडून छापा आलाय. कॅप्टन प्रामाणिक आहे आणि नक्कीच थँक्यू विजय माळी. आपण असं नसतं व्हायचं आहे. टीम आडणे संघ टॉस जिंकला. निर्णय काय आहे. गोलंदाजी करू आम्ही. गोलंदाजी करायचं. यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आडणेचा संघ आपण पाहतोय. जास्तीत जास्त टुर्नामेंट जिंकतोय. याचं नेमकं कारण काय आहे. एकत्र येतो संघ आमचा पूर्णपणे आणि चांगली गोलंदाजी फलंदाजी होते. सुजित पाटील आहे, सतीश जाधव आहेत आणि पूर्ण टीम. एकंदरीत कसं वाटतं या खार्डी वैतरणा गावामध्ये आणि हे आयोजन नियोजन. सुंदर नियोजन आहे आणि पहिल्यांदाच मी तरी ही टुर्नामेंट खेळतोय तर चांगलं वाटतंय.
आंडेगाव म्हटलं तर प्रमोद सरांची आठवण आणि एक प्रमोद सर म्हटलं तर पालघर भूषण जे कॉमेंटेटर आहे त्यांच्याविषयी 2 शब्द. सर तुमचा सपोर्ट असाच राहू दे आणि चांगली कॉमेंटेट करता गावाचं नाव पुढे नेण्याचं काम करतात ते. थँक्यू सर. नक्कीच चांगल्या सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. अंडे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला आहे. वॉन्ट टू टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सरांचा. थँक्यू. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. थँक्यू. धन्यवाद अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्या अगोदर धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकलायत. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आणि सामना क्रमांक आपण पाहिला तर 4 आहे, कारण एक सामना आपण पाहिला तर दोन्ही टीम्स या ठिकाणी आलेले नाही आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट अँड क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं. जाणता राजा चषक खारडीचं हे मैदान अगदी नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना संतोष मडवी हे फक्त नाव नाही आहे, तर गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर या संतोष मडवी पिंट्याने जबरदस्त क्रिकेट खेळले. चांदीप गावाचं नाव रोशन केलंय. भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुप्रीमो चषक खेळणारा सुद्धा हा खेळाडू. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ऑल इंडिया वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला पाहिलं जातं, संजयजी पोतनीस साहेब आणि ॲडव्होकेट परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम पाहायला मिळतं. आणि त्या स्पर्धेचा सुद्धा तो एक केंद्रबिंदू ठरला गेला होता. 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आपण पाहिले तर संतोष मडवी पिंट्याला आपण पाहतायत. एक वेगळं रसायन आहे चांदीप गावाचं. जसं वेगळं रसायन आपण पाहिलं सुशांत उबाळे खारडी गाव तो कधीच विसरू शकणार नाही. आई कोसमाई चषकामध्ये त्याचे 6 बॉल आणि 6 षटकार धुव्वादार बॅटिंग केली होती. असं सुशांत उबाळे जो विकेटकीपरच्या भूमिकेत या टीमचा तो बाहुबली आहे. जय हनुमान शिरवली या टीमचा. चला फिल्डिंग सजून घ्या, वेळ दौडू नका प्लीज. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय 35 धावांचं. वैभव पाटील गेल्या 3 ते 4 वर्षांचा जर कालखंड पाहिला तर वैभव पाटीलने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. दिवसेंदिवस मात्र प्रगती करावी लागते या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला अपडेट व्हावं लागतं. सामन्याला होईल सुरुवात. सुशील घरत पहिलं षटक हाताळण्यासाठी. नितीन सुमन आज थोडेसे फ्लॉप ठरले. सुशांत उबाळे यांनी मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना धावा खोऱ्याने वाहिल्या आणि पुन्हा एकदा ते सातत्य दाखवलं. निलेश शेळका यांच्या खऱ्या अर्थाने नेतृत्वाखाली हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. आयोजकांकडून आम्हाला वारंवार मात्र सूचना येते. यानंतर गावदेवी यंगस्टर आडणे टीम 2 हात करणार आहे. श्रीराम स्पोर्ट्स खानोडे या संघासमोर पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. संतोष मडवी पिंट्या एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकतायत. मात्र नशिबाची साथ मिळाली नाही. खऱ्या अर्थानं तो दिवस मात्र एक वेगळा होता आणि संदीप मडवी या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळापासून थोडे दूर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हरकत नाही, चांदीपचा गाव पूर्ण आणि चांदीपचा संघ त्यांच्या पाठीशी आहे. नेहमीच ते कॉपरेट करतात, ते सुद्धा विसरून चालणार नाही आहे. चांगलं क्रिकेट ज्यांनी खेळलं गेलं. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा त्यांच्या नावावर आपण पाहिलीच. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. सकाळच्या सत्रात या स्पर्धेच्या निमित्ताने प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब उपस्थित झाले होते. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना हे तंत्र आहे संतोष मडवी, म्हणून मी उल्लेख केला होता की एक वेगळं रसायन आहे. निलेश शेळका त्या ठिकाणी पुढे आले होते. बॅकफुटला जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती. पहा, कमी प्रमाणात अशा प्रकारचे स्ट्रोक आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतात.
पहिल्या बॉलपासून काही फलंदाज असे असतात की ते नॅचरली षटकारांची आतषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. सरळ बॅटचा काय वापर करत असताना बॉर्डरमॅनचा चांगला वापर केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. सुस्वागतम. वैभव पाटीलच्या बॅटमधून 4. चंद्रकांत भोईर यांचं भव्य स्वागत केलं चौकाराने. ऑन साईडला वैभव पाटीलचा तडका. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर षटकार. ही ताकद आहे, नजाकत पाहायला मिळाली आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. षटकार. थँक्यू. आकाश पाटील आम्हाला माहिती देत आहेत 11 रन झालेले आहेत. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात भव्य केले वैभव पाटीलने. लगातार 3 चौकार 3 षटकार. समाजसेवक निलेशजी मडवी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल बॅटरला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. उसी घेणारा चेंडू होता. खेळपट्टी जर आपण पाहिली तर सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला फलंदाजांना खऱ्या अर्थाने चॅलेंज असणार आहे. 1 रन मिळेल. वैभव पाटील स्ट्राईक रोटेट करतोय. आपल्या पार्टनरला स्ट्राईक एनकडे आणतोय सुशील घरत. मला तो सामना अजूनपर्यंत आठवतो. सुशील घरतचं पदार्पण आणि पारोळची ती मॅच. पारोळकरांनी भरवलेली ती स्पर्धा आणि सुशील घरतचा तो बॉल अजूनपर्यंत मी विसरणार नाही. ज्या पद्धतीने लेग बिफोर विकेट पाहायला मिळाले होते आणि पहिला शिकार जो मिळाला होता संतोष मडवीचा त्याच्या करिअरमध्ये. आता पुन्हा एकदा तेच खेळाडू मात्र आमने सामने येत आहेत. 1 रन मिळेल. बॅकफुटला जात असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. सुरुवात चांगली झाली. 35 धावांचा एक टार्गेट सेट करत असताना 13 रन्स आतापर्यंत. चांगली सुरुवात. जमेची बाजू आहे की दोन्ही बॅटरच्या खेळपट्टी प्रेमात पडलेली आहे हेच म्हणावं लागेल. सुशील घरत विकेट टिकर गोलंदाज आहे. यावर ऑन साईडला पूल केलं. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. षटकार. सोला का डोला 46 की छाती सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. जिगरा है टाइगर दिमाग से हाइपर पता मची सटकी. थँक्यू. यशवंतजी यांचा जरूर डीजे आपण पाहत आहेत. या विभागामध्ये अतिशय मोठमोठ्या इव्हेंट्ससुद्धा ते कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नेहमीच वेगवेगळी श्रवण इंद्रियांपर्यंत गाणी पोचतात. त्याचप्रमाणे आमच्या आवाजाची काळजी घेणारा असं डीजे यशवंतजी पाटील आपल्याला सुद्धा मानाचा मुजरा आहे. जाणता राजा चषक खार्डी आणि भव्य स्वागत केलंय आमचे लाडके आयोजक महेशजी भोईर यांचं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 19. पंकज भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना येत्या दिवसांमध्ये इन ॲक्शन आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळतील. आज विजय माळी यांचा वाढदिवस. अगदी केक आलेला आहे. थोड्याच वेळात त्यांचं केक कटिंग करून सेलिब्रेशन केलं जाईल. हेमेंद्र यावेळेला हे मुलं आपण पाहत आहेत महेशजी भोईर यांचे अगदी लहान मित्र असं म्हणायला हरकत नाही आहे. जीवाभावाचे मित्र आहेत. ही कमावलेली पोचपावती आहे महेशजी भोईर यांची. आज ज्ञानेश्वर सोमवंशी ॲडनेट टीमला कॉपरेट करण्यासाठी नूतन पाटील आमचे 2 जीवाभावाचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया वेलकम. अप्रतिम चांगला फटका. बॅकफूट पंच केला जातोय. इनफिल्डच्या वरून सरळ चेंडूला फेकून दिलंय. टायगर अभी जिंदा है. पुराना चावल है. 6 धावा. इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. इश्काची नौका दर्यावरी. थँक्यू. काय जबरदस्त प्रहार केला. पहिल्याच बॉलवर दीपूच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना संतोष मडवी पिंट्याच्या खेळपट्टी अगदी प्रेमात पडले. ऑन साईडला खूप चांगला फटका.
परंतु इथे मात्र फिल्डर कुठे दिसले, यष्टीरक्षक नेमका कोण होता, निलेश एका की सुशांत उबाळे. मात्र थोडीशी स्वैरफेकी झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा, पहिल्याच बॉलवर षटकार आणि त्यानंतर सिंगल घेत एक सेन्सिबल बॅटिंग करत असताना 35 धावांचं एक आव्हान, 4 षटकांचे सामने पाहायला मिळत आहेत. पहिला सामना आई गावदेवी आंबोडे टीमने दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या सामन्यामध्ये ओमसाई गावदेवी शिवनसाई या टीमने धडक मारली. चांगला बॉल पाहायला मिळतोय. हर्षदजी भगत यांनी मात्र आपण पाहिलं तर जाणता राजा चषक खार्डीचं हे आयोजन पाहून या आयोजनाच्या बाबतीमध्ये आपण पाहत आहे त्यांचे कष्ट, मेहनत पाहिली आणि या स्पर्धेकरता त्यांनी केक यावेळेला जरूर स्पॉन्सरशिप केला गेला. ऑन साईडला टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. वैभव पाटील यांचा धूमधडाका षटकार. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. थँक्यू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयाचं समीकरण समीप आलंय. बॅटची एज अँड टेकन वैभव पाटीलने आपली गुणवत्ता सिद्ध केली, जबाबदारी जाणली. कोण म्हणतं की घड्याचा अलाराम आपल्याला जागा करतं? मी तर म्हणेन घड्याचा अलाराम आपल्याला जागा करत नाही, तर आपल्याला आपली जबाबदारी जागी करते. आणि ती जबाबदारी आत्तापर्यंत वैभव पाटीलने स्वीकारली. खूप चांगली बॅटिंग करत असताना वैभव पाटीलच्या बॅटमधून धावा आल्या आणि इथे बाद होताना पाहायला मिळते. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद. जयेश नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी लय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी लय मानाचा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहताय, ज्या स्पर्धेचं टायटल आहे जाणता राजा चषक खार्डी 2025-26. DBN लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करते. 6 दिवसांचं या स्पर्धेचं बिगुल वाजलं गेलं. 30, 31, 1, 2, 3, 4 आणि 4 तारखेला सुवर्ण हस्ताक्षरात ही स्पर्धा मात्र एक नावारूपाला येत असताना पाहायला मिळेल. कोण चॅम्पियन्स बनेल? कारण विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत मित्रांनो. विजेते वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात, विजेते बनतात. त्यामुळे तुम्हाला अपडेट राहावं लागतं, वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, वेगवेगळे प्लान करावे लागतात. कुठे चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला मनाला उभारी घ्यावी लागते. जर तुम्ही मैदानाच्या अगोदरच आपण पराभूत झालात मनाने तर कधीच आयुष्यात जिंकता येणार नाही. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि इथे खूप चांगला झेल टिपला गेलाय. रोशन भोमटे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट आल्या पावली परत जयेश किनी गॉन. दोन षटकांच्या समाप्ती अखेर दीपूने केलेला कमबॅक. शेवटच्या 2 बॉलवर 32 धावा आत्तापर्यंत आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर लगावले गेले. 3 रनची गरज आहे. आज निलेश एका थोडीशी माघार घेत आहेत नवतरुण यंग जनरेशनला. ते मात्र यावेळेला जरूर गोलंदाजी मार्कवर आणतायत. ही खूप महत्त्वाची भूमिका आहे, कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक निलेश शेळका यांनी खेळलेला आहे. महेश पागधरे यांच्या स्पर्धेत यांच्या नेतृत्वाखाली भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेत ओपनच्या संघामध्ये खेळत असताना. म्हणजे एक अनुभवाचा जरूर खजिना आहे. नितीन सोमनसारखा खेळाडू, मला ती अजूनसुद्धा त्याची खेळी आठवते. प्रियदर्शनी चिंचगरवाडा या ठिकाणी GCL झाली होती आणि काय धुव्वादार बॅटिंग केली होती. नितीन सोमनला आपण पाहतायत. म्हणजे हे जे खेळाडू आहेत ते अनुभवाचे खेळाडू म्हणून ओळखले जातात. लेग ग्लान्स कसा खेळावा, सेन्सिबल बॅटिंग कशी करावी, संतोष मडवी हे जाणतायत. एक प्रेरणास्थान आहे चांदीप गावातील खेळाडूंचं. हेमेंद्र, विश्वजित ठाकूर यांचे बिग फॅन म्हणून ज्यांची ओळख, मोठ्याचे बिग फॅन आहेत आणि त्यानुसार मात्र त्यांचे ते स्ट्रोक पाहून कॉपीबुक स्टाईलमध्ये
अद्यावत करतील का. चांगला बॉल होता, वेग होता अंकितचा. अंकितला मी पाहिलं होतं जेव्हा त्याचं पदार्पण शिरवली टीममध्ये झालं, तो ॲज अ फिल्डर म्हणून पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर त्याने प्रगती केली. ॲब्सोल्युटली सुपर. सुधारणा करणं ही खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये ती इच्छाशक्ती असायला हवी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. गली रिजनमध्ये चेंडू निघून जाईल. सुशांत दुबाळे थोडेसे लेझी राहिले. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल डायव्हर्ट झाला. समित त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 रन्स पाहायला मिळतील आणि इथून विजयावर शिक्कामोर्तब केला गेला आहे. पहिला विजय आपल्या खिशामध्ये टाकत असताना आपण पाहत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम अँड हार्ड लक जय हनुमान शिरवली टीम. चला शेक हँड करायला विसरू नका चांदीप टीम. आपण लाईनअपमध्ये जाऊन प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा आपण ते हुप्स द्यायचे आहेत. त्यांना सुद्धा मात्र त्यांचं कौतुक करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच 23 धावा झालेल्या आहेत. ज्या पद्धतीने अतिशय चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा.